हे पालक कॉर्न चीज सँडविच एवढं चीजी आहे आणि क्रीमी आहे की तुम्ही एकदा बनवलं तर तुम्हाला परत परत बनवावं लागेल. सँडविच बनवण्यासाठी काय करायचं, कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि भरपूर बटर टाकायचं. मग त्यामध्ये कॉर्न फ्राय करून घ्यायचे. कॉर्न फ्राय झाले की त्यामध्ये साधारण 1 गड्डी एवढा पालक बारीक चिरून टाकायचा आणि त्याला हळूहळू फिरवायचं. जोपर्यंत पालकचं पाणी हे संपत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं. आता पालकमधील पाणी पूर्ण संपलेलं आहे आणि पालक आणि कॉर्न पूर्ण ड्राय झालेले आहेत. त्याला आता एका बाउलमध्ये थंड करायला ठेवायचं. मी सुरुवातीला लसूण फ्राय करायचं विसरले होते, म्हणून मी आता लसूण फ्राय करून टाकणार आहे. तुम्ही सुरुवातीलाच लसूण फ्राय करून घ्या. आता त्याच कढईमध्ये परत थोडे बटर टाकून घ्यायचे आणि 2 चमचे एवढा मैदा टाकून घ्यायचा आणि जोपर्यंत मैद्याचा कलर हा बदलत नाही तोपर्यंत हळूहळू फिरवत राहायचं. मैद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये थोडे दूध टाकायचे आणि व्यवस्थित गुठळी न होऊ देता फिरवून घ्यायचे. मग परत थोडे दूध टाकत परत फिरवून घ्यायचे. व्हाईट क्रीम बनवण्यासाठी मला 2 चमचे मैद्यासाठी साधारण 1.5 कप एवढे दूध लागले. व्हाईट सॉस बनवण्यासाठी अजिबात घाई करायची नाही. आता ह्यामध्ये थोडे ब्लॅक पेपर क्रश करून टाकायचे, थोडं ऑर्गॅनो किंवा पिझ्झा हर्ब आणि थोडं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचे. चिली फ्लेक्सची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवायची आहे. आता आपला व्हाईट सॉस तयार आहे. आता हा सॉस आपण फ्राय केलेल्या पालक आणि कॉर्नमध्ये टाकायचा आणि त्यामध्ये भरपूर चीज टाकून घ्यायचे. आता हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. हे सँडविच मी बाहेर तर खूप वेळा खाल्ले होते, पण घरी फर्स्ट टाईम बनवलं आणि सर्वांनाच आवडलं. खूप चीजी आणि खूप क्रीमी आहे हे सँडविच. आता सँडविच ब्रेड घ्यायचा. तुम्ही व्हाईट किंवा ब्राऊन कोणताही ब्रेड घेऊ शकता. त्यावर ही स्टफिंग स्प्रेड करायची आणि त्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी मेल्टेड बटर किंवा तूप लावून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व सँडविच बनवून साईडला ठेवून द्यायचे. म्हणजे एकाच वेळेला तुमचे 4 सँडविच तयार होतील. आणि आता तव्यावर दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे. तुम्ही ग्रिल पॅनवर देखील करू शकता. आता सँडविचेस तयार आहे. तुम्ही आवडत्या सॉसबरोबर खायला घेऊ शकता. मुलांना तर कळणार देखील नाही यामध्ये पालक आहे. ते खूप आवडीने खातील.